आई इथे खूप मच्छर आहेत, उद्दीरपण आहे, झोप नाही लागली मला, या नरकवासातून मला बाहेर काढा प्लीज प्लीज बाबा, घेऊन चला ना मला घरी. आई सांग ना त्यांना. इन्स्पेक्टर साहेब, शेवटी कसाही असेल तरी आमचा मुलगाच आहे तो. सोडा त्याला. हवालदार सोडा त्याला. साहेब धन्यवाद. या पुन्हा असले धंदे करू नका, नाहीतर अशीच हालत होईल परत. डॉक्टर काय झालंय? आनंदी ठीक आहे ना? ऑपरेशन एकदम सक्सेसफुल झालेलं आहे आणि मला हे सांगायला आनंद होतोय की आनंदी सुद्धा सुखरूप आहे. सो काळजी करायची गरज नाही. आभारच मानायला हवे. डॉक्टर, ऑपरेशन आता व्यवस्थित झालंय ना? म्हणजे आनंदींना मी भेटू शकतो आणि आता आनंदी स्वतःच्या पायावर चालू शकतील. अहो काय झालं डॉक्टर? चालू शकेल ना आनंदी? काय झालं? तुम्ही असे गप्प का उभे आहात? बोला ना. हे बघा मॅम, आता फिजिओथेरपिस्ट येतील, ते तिचा पाय चेक करतील आणि त्याच्यानंतरच आपल्याला समजेल की ती चालू शकेल का नाही. सो प्लीज काळजी घ्या, पेशन्स ठेवा अँड बी पॉझिटिव्ह. एक्सक्यूज मी. मॅडम रिलॅक्स राहतो, होईल सगळं ठीक आहे. वीणा, ए वीणा, अंघोळीला पाणी काढ ग. आले. हो थांबा जरा. एक मिनिट. हो हे घे. हे काय? तुम्ही घरी परत आलात ना, त्यामुळे देवापुढे साखर ठेवली होती. घ्या. हो खातो खातो. काय ना वीणा, साखर काय मला गोड लागेल असं वाटत नाही. कारण गेले 2 दिवस जे काय भोगलंय ना मी, ते या साखरेने भरून निघणार नाही, लक्षात ठेव. दे ती साखर. साखर नाही आहे, देवापुढचा प्रसाद आहे तो. गपगुमान खाऊन घे. हो हो खातो खातो. आता तुम्हा सगळ्यांचा ऐकण्याशिवाय काही पर्याय आहे? दे ग वीणा साखर, दे. चला. थांब संतोष. आता काय? कुठे निघालास? पोलीस स्टेशन मध्ये कबूल केलंस ना? मी जे सांगेन तसंच वागणार म्हणून. अजून सांगितलंय कुठे मी कसं वागायचंय ते, काय करायचंय ते? इतक्यात विसरलास? कसा विसरेन? चांगलंच लक्षात आहे. तुम्ही विसरू दिलं तर ना,
सतत आपली आठवण करून देते, विसरताच येत नाही. बोला, काय करायचंय? हा दोर सोड. यापुढे या घरात हा दोर बांधला जाणार नाही. म्हणजे एवढंच करायचंय? फक्त दोर काढायचंय? आई आत्ता काढतो. ठीक आहे आई, एवढंच होतं ना, झालं समाधान, काढला तो. घे. पण काय आहे ना, अरे संतोष, लॉकअपच्या अनुभवातून तू काही शिकलेला दिसत नाहीयेस. जरा गप्प राहशील का? बाबा बोलू द्या मला. ही दोरी काढून काही फायदा नाहीये. आमच्या मनामध्ये जी अडी निर्माण झाली आहे ना, ती तशीच राहणार आहे. दोरी असो वा नसो, आमच्या मनातली दरी आहे तशीच असणार आहे. कळलं ना? घे आई. सिंचना काय करते? आई दोर पुन्हा बांधतीये. थांब. नाही आई, यावेळेस मी थांबणार नाही. संतोष दादाने जे केलंय त्याची शिक्षा मी का भोगायची? आणि तसंही मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, मी परत एकत्र येणार नाही. सिंचना, अरे काय बोलतेस तू? तुला आठवतंय का, जेव्हा आपण गणपती विसर्जनानंतर घरी परत आलो होतो तेव्हा तू काय म्हणाली होतीस? तू म्हणाली होतीस हा दोर मी लावलेला नाहीये, संतोष दादाने लावलाय. याचा अर्थ काय होतो? अगं याचा अर्थ हाच होतो ना की तुला हा दोर नको होता. हो बाबा, बोलले होते मी तसं. मग पण मला कुठे माहित होतं या घरात एक चोर सुद्धा राहत होते. सिंचना, हे बघ, हा दोर मी तुला या घरात बांधून देणार नाहीये. आई अहो, पण तुमच्या सगळ्यांच्या भांडणामध्ये तुम्ही माझी हॅरॅसमेंट करताय हे तुम्हाला दिसत नाहीये का? काय म्हणालीस? तुझी हॅरॅसमेंट होते या घरात? काय बोलतेस तुला कळतंय? अगं तू आणि संतोष गेले काही दिवस जे काही या घरात वागलात ना, त्यामुळे सासूबाई, हे मी, वीणा, वरद, आम्हा सगळ्यांना किती मनस्ताप झालाय, किती मानसिक त्रास झालाय याचा विचार केलास तू? अगं तुम्ही दोघं जे वागलात ना त्याला म्हणतात हॅरॅसमेंट. तुम्ही दोघांनी आमची केली, पण आता नाही. तर मी काय सांगते ते नीट लक्षात ठेव. मी माझ्या घराचे 2 भाग होऊ देणार नाही. तुम्ही दोघं मिळून माझ्या घराचे 2 तुकडे करू शकत नाही. हा दोर पुन्हा या घरात बांधला जाणार नाही. इम्पॉसिबल झालंय आता या घरात राहणं. आई, तू नको ना टेन्शन घेऊस, मला वाटतंय बरं. बाबा सांग ना आईला. हो मॅडम, आपली आनंदी खूप स्ट्रॉंग आहे. या असल्या छोट्या मोठ्या ऑपरेशनना घाबरत नाही. हो ना गुंड्या? करेक्ट. आनंदी, पाय खूप दुखतोय का? थोडस. आई,
आता माझं ऑपरेशन झालंय, आता मला चालता येईल ना? असं का विचारतेस गुंड्या? मला असं वाटतंय ऑपरेशन नंतर पण मला कधीच चालता नाही आलं तर? तुम्ही मला सोडून देणार नाही ना? हे वेड्या, आम्ही तुला कधी कधीच आमच्यापासून लांब नाही नेणार. आणि तुला चालता येणार की नाही असं याचं काय टेन्शन घेतेस तू? तुला चालायला नाही जमलं ना तरी तुझा हा बाबा स्वतःच्या खांद्यावर तुला बसून सगळीकडे फिरवेल. एक मिनिट हा. तिला सलाईन लावायचंय. किती आज मला खूप भीती वाटते. मॅडम, तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना? मग माझं मन मला सांगतंय की सगळं ठीक होणार आहे. तुम्ही प्लीज सारखं सारखं असं खचू नका जाऊ मॅडम. मी आहे ना तुमच्यासोबत. मी भावना मॅडमना धीर देतोय, पण मीच आतून खूप हल्लोय. एखाद्याचा नवरा होणं, बाप होणं खरंच किती मोठी जबाबदारी असते ना, हे वेळोवेळी जाणवत आहे मला. भावना मॅडमच्या गळ्यात मंगळसूत्र जेव्हा मी घातलं तेव्हा एवढं काहीच वाटलं नव्हतं मला. पण आता वाटतंय की जर मी डगबगलो तर मॅडम आणि आनंदी कोणाकडे बघतील. त्यामुळे मला खंबीर व्हावंच लागेल. जानू, दार उघड. जयंत हे बघ, प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. आम्हाला खरंच माहित नाही हे दार नक्की कसं बंद झालंय. तू बाहेरून दार वाजवायला लागलास तेव्हा आम्हाला कळलंय. जयंत ट्रस्ट मी. जयंत ठीक आहे जानू, मी बघतो हे दार कसं काय उघडता येईल. ओके? अरे बापरे, नाही, मला काहीतरी प्रयत्न करायला हवा. जानू, अरे बापरे, हे सगळं किती विचित्र आहे. जानू चक्क घाबरली आहे तिच्या नवऱ्याला. हे खूप डेंजरस आहे. अरे देवा, हे तर बंद झालं. काय झालं? जानू, जानू शांत हो ना. डोंट वरी, उघडेल दार. विश्वा, अरे तुला कळत कसं नाहीये. हे बघ, जयंतला अजिबात असं वाटायला नको हे दार आपल्यामुळे बंद झालंय. अगं पण आपण नाहीच ना लावून घेतले दार, आणि सांगितलंयस ना तू त्याला तसं. हो विश्वा, पण हे जयंतला पटवून देणं इतकं सोपं नाहीये. तुला कळत कसं नाहीये. विश्वा ऐक ना, मी रिक्वेस्ट करते तुझ्या समोर, प्लीज काहीतरी कर, पण प्लीज हे दार उघड प्लीज. ओके ओके, थांब बाजूला.
जानू हा जानू मला कळलंय दार कसं काय लॉक झालंय. विश्व प्रयत्न कर. उघडत आहे दार. बरं म्हटलं आंघोळ करून. आपल्या घरचा सोफा इतका मऊ आहे हे आज कळलं मला. 2 दिवस त्या फरशीवर बसून अंग दुखायला लागलं. ऐक वीणा, जरा आलं टाकून चहा दे ग. बरं तू अभ्यास सोड, जरा इकडे माझी पाठ दुखते, ती जरा दाबून दे रे. या साईडला मी इकडे. अरे कुठे वरद, तुझ्याशी बोलतोय मी, ऐकायला येत नाही का तुला? वरद वरद, काय चाललंय? असा काय आगाऊपणे वागतोय? तुझ्याशी काहीतरी बोलतोय मी वरद. काय सांगितलं मी तुला? मला नाही बोलायचंय तुमच्याशी. तुमच्यामुळे मला माझ्या शाळेतले मित्र किती चिडवतात माहितीये तुम्हाला? तुम्हाला चोर म्हणतात. मला नाही बोलायचंय तुमच्याशी. काय काय बोललास? उभा राहा, उभा राहा, आत्ताच्या आत्ता उभा राहा. ना हल्ली जास्त आगाऊ झालायस, असा नाही वटणीवर येणार तुला तर. न हो काय करताय? बाजूला वा. काय करताय असं? काय झालंय? काय नाही, फटके देऊन काय होणार नाही. 2 दिवस उपाशी ठेवला म्हणजे वटणीवर येईल. हो पण केलंय काय त्याने? काय केलंय? अगं बापाची लाज वाटते त्याला. मित्र चिडवतात म्हणे. नाही, आगाऊ झाला 1 नंबरचा. 2 दिवस उपाशी राहू दे, रूम मध्ये बंद राहू दे, मग कळेल त्याला. हो का? मग बाबा जेव्हा ऑफिसच्या कार्यक्रमात आले होते तेव्हा तुम्ही किती अपमान केला होता हो त्यांचा? रिक्षा चालवतात म्हणून तुम्हाला लाज वाटत होती त्यांची? मग त्यांनी असंच तुम्हाला कोंडून ठेवलं की जेवायला दिलं नाही की हात उगारला तुमच्यावर? घर चालवण्यासाठी रिक्षा चालवत होते ते आणि त्याची तुम्हाला लाज वाटत होती. मग वरदच्या वडिलांनी तर घरात चोरी केलीये आणि त्यासाठी ते तुरुंगात जाऊन आलेत. मग त्याला लाज वाटणं साहजिकच आहे ना? लिमिट सोडून बोलतेस तू. खरं तेच बोलतेय मी. परत आज जा, चल आज जा. त्याला का आत पाठवताय तुम्ही? त्यालाही कळू द्या ना खरं काय ते. लपवा छपवी कशाला करायची यात? आवर घाल स्वतःला, नाहीतर नाहीतर काय? ही तुमची आरेरावी आहे ना, ती काही सिद्ध करू शकणार नाहीये. हा वरद खरं तेच बोललाय. त्यामुळे त्याला हात लावण्याचा विचार जरी मनात आणला ना तर माझ्याशी गाठ. कळलं? आपण आता टेस्ट करणार आहोत की आनंदीला चालता येत आहे की नाही. पेरेंट म्हणून ह्या टेस्टमध्ये तुमचा रोल पण खूप मोठा आहे. त्यामुळे आता तिच्या समोर अवसान गळू देऊ नका. तुम्ही तिची पावर व्हा. तुमच्याकडे बघून तिला चालावंसं वाटलं पाहिजे. लक्षात ठेवा, ऑपरेशन नंतर आनंदी पहिलं पाऊल टाकणार आहे. त्यात तुम्ही जर तिला बूस्ट केलं तर तिची विल पॉवर वाढेल आणि विल पॉवर वाढली की कुठलंही मॅजिक घडवून आणू शकते. आता तुम्ही दोघांनी एक टीम बनून तिला चालायला भाग पाडा. तुम्ही नका काळजी करू डॉक्टर. माझी खात्री आहे की माझी मुलगी ही टेस्ट नक्की पार पाडणार. सिद्धिराज, कदाचित तुम्ही आनंदींना माझ्यापेक्षा जास्त ओळखायला लागलाय. तुम्ही दोघी तिथे बसा, मी जरा ह्याची टेस्ट करते. बाळा, चालूया आपण.
आनंदी बाळा, खूप दुखतंय का ग? थोडं थोडं. ओके, गुड. मग आता माझ्या सपोर्ट शिवाय चालशील? प्रयत्न करशील? तुझ्या आईबाबांकडे तुला चालत जायचंय. पण मला चालता येईल का? 100% चालता येईल तुला गुंड्या. हा, आणि आज तुला काही करून चालायचंय. अजिबात घाबरू नकोस तू. हा, ये आमच्याकडे. तुला काही होणार नाही, आहोत आम्ही. ये. आनंदी, तुला आमच्यापर्यंत यायचंय. मला येशील ना, तू ये. हा, नको ना प्लीज, मला दुखायला लागलंय. सांग ना यांना. आनंदी, या आमच्यापर्यंत. जमेल तुम्हाला, या. हे गुंड्या, ये माझ्याकडे. ये. थोडस दुखणार बाळा. हा, एकदम थोडस. नंतर काही नाही वाटणार. हा, चालायचं ना आपल्याला. चालायचं नाही, मी तर बोलतो धावायचं आहे, उड्या मारायच्या, धिंगाणा घालायचा आहे. हो ना? मग ये आमच्याकडे. ये. एक पाऊल पुढे टाक बाळा. ये. आनंदी, या माझ्याकडे. या. या ना. शाबाश गुंड्या, शाबाश. काही होणार नाही तुला. ये. प्रयत्न करत राहा बाळा. तू माझी स्ट्रॉंग मुलगी आहेस ना. काही होणार नाही तुला. ये 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 ये. मला माहिती आहे तू करून दाखवणार आहेस बाळा. तुला काही होणार नाही. ये ये. आणि मला माहिती आहे घरची दोरी निघाली ना, त्यामुळे तू अपसेट आहे. पण तू अजिबात टेन्शन. तू माझी नको हा केअर करू. आधी स्वतःच बघ. डोक्यावर कर्ज आहे ना, मग अपसेट मी नाही, तू असायला पाहिजेस. मी आहे, म्हणजे मी अपसेट आहे आणि प्रयत्न सुद्धा करतो. प्लीज हा, सारखे सारखे तेच डायलॉग नको मारूस. काय करतोयस तू प्रयत्न? काहीच करत नाहीयेस. तुझ्याकडून तरी काय अपेक्षा ठेवायच्या? तू काहीच नाही करू शकत. आता मीच करते. म्हणजे म्हणजे मला सांग, कोणाकोणाला किती किती रुपये द्यायचे, तेही इंटरेस्ट सकट. पण लक्षात ठेव, हे कर्ज फेडून झाल्यानंतर तू तुझा नवीन बिझनेस स्टार्ट करायचा. समजलं? आणि शक्य नाहीये ते, कारण 15 लाखाचं कर्ज आहे माझ्यावर. एवढे पैसे कुठून आणणार आहेस तू? मी नाही आणणार आहे, तूच आणायचेस. मी हा संजू बेटा बोल. हे घे पप्पांशी. मी काय बोलणार आहे त्यांच्याशी? हॅरी. नाही नाही, प्लीज प्लीज, तू वेडी आहेस का? मी नाही बोलू शकणार. हॅरी. संजू बेटा बोल ना ग, बोल. काय झालं बोल. हॅरी, तुला बोललीये ना मी सांगेन तेच करायचेस. नाही नाही नाही. बोल. हे बघ, तुला फक्त पप्पांना एवढंच सांगायचंय, पप्पा माझ्यावर 15 लाखांचं कर्ज आहे. बस, पप्पा मदत करतील तुला. बोल बोल. हा पप्पा, माझ्यावर कर्ज आहे, तेही 15 लाखांचं. काय? हॅलो पप्पा. पप्पा त्याला मदत कराल ना? तुझ्या त्या निरुपयोगी नवऱ्याला सांग, त्याच्या अख्ख्या खानदानाला पोचायची ताकद आहे या गाड्या पाटलात. बघितली माझ्या पप्पांची पॉवर.
एका मिनिटात त्यांनी प्रॉब्लेम सॉल्व्ह केले. गुंड्या गुंड्या काहीच प्रॉब्लेम नाहीये. हा तू तू पुन्हा एकदा प्रयत्न कर. कमाल गुंड्या. सोडा ना मला, जाऊ द्या. नाही मॅडम, मला कळतंय तुम्हाला त्रास होतोय, पण हेच आपल्याला करायचं नाहीये. मॅडम तुम्ही समोर आहात तर आनंदी किती धडपड करते तुमच्यापर्यंत पोहोचायला. मॅडम प्लीज तुम्ही तिकडे जाऊन तिचे प्रयत्न थांबवू नका. मॅडम हा लास्ट चान्स आहे आपल्याकडे. आपली आनंदी चालू शकेल. थोडी कळ सोसा मॅडम प्लीज. कम ऑन गुंड्या. मला चालता येत नाही आई. असं बोलून नाही चालणार गुंड्या. गुंड्या गुंड्या तू आठव, आजवर तुझ्या मित्रांनी किती चिडवलंय तुला, किती मस्करी केली तुझी. आज काही करून तुला तुला सगळ्यांना उत्तरं द्यायची आहेत गुंड्या. तुला तुला चालावंच लागेल. म्हणजे इथून पुढे तुझ्यावर कोणी असणार नाही, कोणी बोलणार नाही की तुझा बाजूला जाऊन बस. हा गुंड्या तुला प्रयत्न करावाच लागेल. ये इकडे ये गुंड्या. आनंदी, आनंदी तुम्हाला तो व्हिडिओ आठवतोय आपण बघितलेला, ज्यात एक बाळ आईकडे धावत येत असतं आणि धावत येऊन त्याला कडकडून मिठी मारतं. तसंच मलाही माझं बाळ माझ्याकडे धावत येताना बघायचंय. माझ्या बाळाने मला कडकडीत मिठी मारावी असं मलाही वाटतंय. आनंदी तुम्ही याल ना माझ्याकडे? हा तुम्ही याल ना? तुम्ही याल ना आनंदी? या लवकर, तुमची आई तुमची वाट बघतीये. या. या आनंदी या. आई बाबा मी येते. कम ऑन गुंड्या. या आनंदी या. कधी हसणार आहे, कधी रडणार. कम ऑन गुंड्या. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. मी सारी जिंदगी माझी आई तुला जपणार. मला चालता येतंय. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. तुझे सारे उन्हाळे हिवाळे पावसाळे, तुझे सारे उन्हाळे. हिवाळे पावसाळे मी सोबत हात कायमचा तुझा धरणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. जयंत हे बघ, तू ना कुठल्याही प्रकारचा गैरसमज करून घेऊ नकोस. हे दार बंद झालं त्यात माझा आणि मिस्टर देशमुखांचा काहीही फॉल्ट नाहीये. जयंत प्लीज विश्वास ठेव. जयंत आम्हाला खरंच माहित नाही हे दार नक्की कसं लॉक झालंय ते. तू जेव्हा दार वाजवलंस तेव्हाच आम्हाला कळलं. रे जयंत. हा हो मिस्टर कानिटकर, आम्हाला काहीच कल्पना नव्हती की असं काहीतरी घडेल. जयंत आय नो जानू, यू प्लीज काम डाऊन. हे दार पावसामुळे फुगलंय, त्यामुळे ऑटोमॅटिक लॉक झालंय. मला कळलंय की हे तू केलेलं नाहीये. सो रिलॅक्स जानू. जानू मी एक काम करतो, एका की मेकरला बोलवून आणतो. ओके? हो जयंत. हे घे पाणी पी. पी. ओके आहेस ना? मग आता मला सांगशील हा सगळा काय प्रकार आहे? म्हणजे अशी भूकंप आल्यासारखी का घाबरली होतीस? नाही, काही नाही.
माझ्या प्रश्नाचं उत्तर दे जानू. मी कॉलेजमध्ये बघितलेली फाड बोलणारी फिअरलेस जानू ही ती नाहीये. रॅदर या जानूला मी ओळखतच नाहीये ग. त्यामुळे तिची अवस्था का झाली हे मला कळायला नको. विश्वा ते ऍक्च्युली मी जानू हो जयंत. जानू त्या की मेकरशी बोलणं झालेलं आहे. तो वाटेतच आहे, येतोय. ओके यू रिलॅक्स. ओके जयंत. एक काम कर जानू, तू तू दरवाजापाशी येऊन बस आणि माझ्याशी कंटिन्यू बोलत राहा. जानू जानू मी बाहेरच आहे. ओके ठीक आहे जयंत. जानू हाँ जानू तू ठीक आहेस ना? हे बघ, तू अजिबात घाबरू नकोस. मी लवकरच हे दार उघडून तुझी सुटका करणार आहे. ओके तू प्लीज दारापाशीच उभी राहा. हो जयंत, पण प्लीज तू हे दार लवकर उघड ना. मला खूप भीती वाटतेय. जानू जानू तू प्लीज रिलॅक्स हो. असं कर, डोळे मीट आणि माझा चेहरा डोळ्यासमोर आण. हो जयंत. आता असं इमॅजिन कर की मी तिथेच तुझ्या जवळच आहे. भीती कमी झाली ना? हो जयंत. गुड. हे बघ जानू, मला काही अरेंजमेंट्स करायचे आहेत. बाहेर जायला लागणार आहे. तू घाबरू नकोस, मी आलोच. ठीक आहे जयंत, लवकर ये. हे काय होतं जानू? भीती? कशाची भीती वाटते तुला? माझी? माझ्यासोबत या रूम मध्ये आहेस याची? हा? हीच का आपली इतक्या वर्षांची मैत्री? हे बघ विश्वा, तू समजतोस तसं काही नाही. मग कसं आहे जानू? कसं आहे? सांगितलं असतं विश्वा मी, पण सगळं काही खूप कॉम्प्लिकेटेड आहे रे. काय कॉम्प्लिकेटेड आहे? एक मिनिट, मला सांग, जयंत आणि तुझ्यात काही ऑड सिच्युएशन आहे का? तो तुला त्रास वगैरे देतो का? नाही विश्वा, जयंत मला त्रास वगैरे देत नाही. पण विश्वा, पण मला तुला माझ्याबद्दल एक गोष्ट सांगायची. विश्वा, हे बघ, टॉपिक चेंज करू नकोस जानू. जयंतमुळे जर तुला त्रास होत असेल तर मला सांग प्लीज. हे बघ, जयंत बरोबर लग्न कर असं मीच तुला छातीटोकपणे सांगितलं होतं. तुमचं लग्न झालं आणि आता त्या लग्नात जर काही प्रॉब्लेम्स येत असतील तर तू मला सांगू शकतेस. बिनधास्त माझ्याशी शेअर करू शकतेस तू जानू. नाही विश्वा, हे बघ, जयंत मला त्रास वगैरे देत नाही. हे माझ्या डोळ्यात बघून सांग. कारण अशी घाबरणारी, बुजरी, भित्री जानू ना मी कधीच पाहिली नाहीये. त्यामुळे जे काय आहे ना ते खरं खरं आणि जानू माझ्या डोळ्यात बघून सांग. ठीक आहे, तर मग आता ऐक विश्वा.
इकडे 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 ये इकडे बघितलंय तुला ये काय इथं उभा राहा. आत्ता 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 येतोयस. तुला काय वाटलं माझ्या लक्षात नाही येणार? अरे तुम्हाला सगळ्यांना ओळखून आहे मी. जेवणाच्या सुटीसाठी बाहेर जाता आणि एक एक तास तिकडे जेवत बसता कामाच्या नावाने बोल. तसं नाही साहेब, ते मिसो गर्दी होती ना. उलट बोलतोयस. मेस मध्ये गर्दी होती तर मी काय करू? ही गाडी ही आज रिपेअर करून द्यायची. तो ओनर येईल संध्याकाळी, त्याला काय सांगू? त्याच्या मेस मध्ये गर्दी होती त्यामुळे आज गाडी रिपेअर झाली नाही, उद्या ये असं सांगू. साहेब अहो तशी वेळच यायची नाही. का? गाडी तयार आहे. इंजिन ऑइल चेंज केलं, ऑइल फिल्टर बदलला आणि व्हील बॅलन्सिंग अलाइनमेंट केलं, त्यामुळे गाडी डिलिव्हरी करता रेडी आहे सर. नवीन आलेला इसम कामात चोख दिसतोय. साहेब ती गाडी अशी अगदी कोपऱ्यात का उभी आहे? तुला काय करायचंय? नसत्या चौकशी आहे का? मी बाहेरून कंडिशन चांगलीच वाटते म्हणून मी जरा आतमध्ये बघितलं, इथून जरा गिअर क्लच प्लेट सगळं बघितलं तर उत्तम आहे सर कंडिशन. तू त्या गाडीला हात लावलास? अरे एवढी हिंमत कशी झाली तुझी? चला गाडीशी कोणाशी करते? थांबा तिथे. आत्ता आठवतंय घर तुम्हाला? अख्खी रात्र तुम्ही घराबाहेर होता. मी फोन केला तर फोन सुद्धा नाही उचललास तू माझं सिद्धू. आणि दोघांपैकी एकानेही फोन करून कळवलं नाही आम्ही आज येतोय की उद्या येतोय. काही कळवण्याची पद्धत आहे की नाही? काय प्रकार आहे हा सिद्धू? हे काय वागणं झालं? एक मिनिट बोलतेय मी अजून. काय ग भावना, या घरची सून आहेस ना तू? मग आम्हाला इथे काही काळजी वाटत असेल याचा जराही विचार नाही आला तुझ्या मनात? काईचं कर्तव्य निभावण्यासाठी म्हणून सुनेचं आणि बायकोचं कर्तव्यच विसरून गेलीस? नाही काकू, अहो तसं खरंच काही नाहीये. मी चुकले, मला माफ करा. मला ना लक्षातच नाही आलं तुम्हाला फोन करून कळवायचं. अहो पण मला ना काही कळतच नव्हतं. म्हणजे तिथे परिस्थितीच अशी होती ना की मला काही सुचलंच नाही. खरंच माफ करा मला. एक 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 मिनिट मॅडम, तुम्ही कशाला माफी मागताय? जसं काय आपण गुन्हाच केलाय. हे बघा, अशा परिस्थितीत आपल्या मुलीला आपली गरज होती म्हणून आपण तिच्या सोबत होतो. आनंदीपेक्षा जास्त महत्वाचं काही नव्हतं आणि ते नसलंच पाहिजे. दुसरं काही महत्वाचं नसलं पाहिजे म्हणजे? हे सगळं कुणाच्या जीवावर बोलतोयस? अजूनही तुझ्या नावामागे गाडे पाटील आडनाव लागतं आणि तू याच घरात राहतोस. हे घर, हे नाव जे शाबूत आहे ना, ते आपल्या पक्षामुळे. हे सगळं चाललंय ना, ते फक्त पक्षामुळे. आणि तू पक्षालाच विसरलास.